I welcome you all in our next video lecture. In previous lecture we have seen inverse of a matrix, how to find the inverse of a given matrix. In this video we are going to study some examples on inverse of a matrix. So let's get started. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा त्याची प्रोसिजर, ती कन्सेप्ट आणि काही एक्झाम्पल्स आपण पाहिलं होतो. तर आता हे इन्व्हर्स फाइंड आउट करण्याचे काय स्टेप्स आहेत ते आपण एकदा रिवाइज करूया. तर एखादा मॅट्रिक्स दिला असेल आणि आपल्याला जर सांगितलं असेल की त्या दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करा, तर आपल्याला खालीलप्रमाणे स्टेप्स फॉलो करावे लागतील. तर ह्याचा फर्स्ट स्टेप जो आहे, कॅल्क्युलेट डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स ए, दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए. दिलेल्या मॅट्रिक्सचा आपल्याला पहिल्यांदा डिटर्मिनंट फाइंड आउट करून घ्यावा लागेल. आणि जर तो डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 येत असेल तर आणि तरच दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो, अदरवाईज होत नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स फाइंड आउट करून घ्यावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर कॅल्क्युलेट मायनर अँड कोफॅक्टर ऑफ ईच एलिमेंट ऑफ अ मॅट्रिक्स. मॅट्रिक्समध्ये दिलेल्या प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करून घ्यायचा आहे. त्यानंतर थर्ड स्टेप आहे ती म्हणजे राईट मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. जे काही कोफॅक्टर्स आपण प्रत्येक एलिमेंटचे फाइंड आउट केले ते मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर फोर्थ स्टेप आहे फाइंड ॲडजॉईंट ऑफ अ मॅट्रिक्स. ॲडजॉईंट फाइंड आउट कसं करायचं यावरील एक्झाम्पल आपण पाहिलेत. तर जो काही कोफॅक्टर मॅट्रिक्स असणार आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स म्हणजेच त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला ॲडजॉईंट मिळून जाईल. आणि पाचवी शेवटची स्टेप आहे फाइंड ए इन्व्हर्स बाय यूजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे, तर ए इन्व्हर्स इज इक्वल टू ए रेज टू -1 म्हणजेच ए इन्व्हर्स, किंवा इन्व्हर्स ऑफ ए इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. तर अशा प्रकारे या 5 स्टेप्स फॉलो करून आपल्याला दिलेल्या कोणत्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करता येतो. चला तर मग आता आपण एक्झाम्पल्सला सुरुवात करूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 1 2 -2 -1 3 0 0 -2 1 यूजिंग ॲडजॉईंट मॅट्रिक्स. तर इथे ॲडजॉईंट मॅट्रिक्स या मेथडचा वापर करून आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण गिवन जो काही मॅट्रिक्स दिलेला आहे तो लिहून घेऊया. त्यानंतर स्टेप 1, तर आपल्याला स्टेप 1मध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर पहिल्यांदा डिटर्मिनंट ऑफ ए तो फाइंड आउट करूया. सो लेट अस फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए. सो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्समधले जे काही एलिमेंट्स असतील ते डिटर्मिनंटमध्ये लिहून घ्यायचे आहेत. मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट लिहित असताना व्यवस्थित काळजीपूर्वक लिहिणं गरजेचं आहे. मॅट्रिक्स लिहित असताना स्क्वेअर ब्रॅकेटमध्येच लिहायचं आहे आणि डिटर्मिनंट लिहित असताना 2 उभ्या रेषांच्या मध्येच एलिमेंट्स लिहायचे आहेत. सो बी केअरफुल. त्यानंतर आता हा मॅट्रिक्स डिटर्मिनंट एक्सपांड करायचा आहे. 1 इंटू तो रो तो कॉलम डिलीट करून उरलेले एलिमेंट्स मायनरमध्ये आपण लिहितो आहे. त्यानंतर पुढचा एलिमेंट्सचा मायनर आणि -2 इंटू -1 3 0 -2 हा शेवटच्या एलिमेंटचा मायनर आपण लिहून घेतला. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. सो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 1 इंटू 3 + 0 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, -2 इंटू -1 -0 अगेन -2 इंटू 2 -0 हे आपण क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय केलं आहे. सो इन द नेक्स्ट स्टेप वी गेट डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 3 + 2 -4. 3 + 2 is 5 -4. 5 - 4 is 1. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली आहे, 1 मिळाली आहे. म्हणजे हा डिटर्मिनंट काय आहे, नॉट इक्वल टू 0 आहे. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 येत असेल तर त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स जो आहे तो एक्झिस्ट होतो. देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. कोणत्याही मॅट्रिक्सचा जर आपल्याला इन्व्हर्स काढायला सांगितलं असेल तर पहिल्यांदा त्याचा डिटर्मिनंट आपण फाइंड आउट करतो. कारण जर डिटर्मिनंट 0 येत असेल तर अशा मॅट्रिक्सचा इन्व्हर्स हा एक्झिस्ट होत नाही. त्यामुळे पहिल्यांदा डिटर्मिनंट काढून तो चेक करायचा की तो नॉन झिरो येतो आहे की 0 येतो आहे. जर नॉन झिरो आला तर आणि तरच ए इन्व्हर्स एक्झिस्ट होईल.
सो इथे आपण काढलं आहे ए डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0, त्यामुळे ए इन्व्हर्स एक्झिस्ट होईल. आता पुढच्या स्टेपमध्ये वी हॅव टू फाइंड कोफॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स ए. आता आपण कोफॅक्टर्स काढणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सगळ्या एलिमेंट्सचे मायनर लिहून घ्यावे लागतील. तर इथे आपण बघूया व्यवस्थित स्टेप बाय स्टेप. तर इथं मी मॅट्रिक्स लिहून घेतला आपल्याला मायनर्स काढण्यासाठी, इथे इझी जावं म्हणून. तर पहिल्यांदा C11 या एलिमेंटचा मायनर म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एलिमिनेट करायचा आहे. तर काय मिळेल इथे 3 0 -2 1. त्यानंतर C12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम एलिमिनेट करून उरलेले एलिमेंट्स डिटर्मिनंटमध्ये लिहायचे -1 0 0 1. C13 म्हणजेच फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम इथे मॅट्रिक्समध्ये दाखवलेत मी एलिमिनेट करून, दिसत आहे तुम्हाला. तर एलिमेंट्स काय उरले -1 3 आणि 0 -2. तर हे झाले फर्स्ट रोमधले एलिमेंट्स. त्यानंतर C21 म्हणजे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट करायचा आहे. उरलेले एलिमेंट्स 2 -2 -2 1. त्यानंतर C22 सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट करून 1 -2 आणि 0 1 हे एलिमेंट्स लिहिलेत. C23 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम डिलीट करून 1 2 0 -2 हे एलिमेंट्स इथं आपण लिहिलेत. त्यानंतर थर्ड रोमधले एलिमेंट्स C31 म्हणजे थर्ड रो फर्स्ट कॉलम डिलीट करायचा आहे. उरलेले एलिमेंट्स मायनरमध्ये लिहायचे 2 -2 3 0. त्यानंतर C32 म्हणजेच थर्ड रो सेकंड कॉलम एलिमेंट्स काय आहेत 1 -2 -1 0. आणि शेवटचा जो एलिमेंट आहे तो म्हणजे C33 त्याचा मायनर जो असणार आहे म्हणजेच थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट करून उरलेले नंबर्स 1 2 -1 3 हे आपण लिहून घेतले. हे झाले आपण मायनर्स काढण्यासाठी डिटर्मिनंटचे फॉर्ममध्ये लिहून घेतलेत. आपल्याला इथे कोफॅक्टर्स काढायचे आहेत, त्यामुळे आपण इथे अल्टरनेट प्लस मायनस साईन या मायनर्सच्या समोर देणार आहोत. अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता. साईन लक्षात ठेवण्यासाठी मी एक आयडिया पण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती की हे लक्षात कसं ठेवायचं आहे. तर प्लसपासून सुरुवात करायची आहे. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस या प्रकारे आपण त्या मायनसच्या समोर साईन देऊ शकतो. हे आपल्याला सोपं व्हावं यासाठी आपण असं लक्षात ठेवून घेतो आहे मित्रांनो. आता हे सगळे आपण सॉल्व करूयात. तर इथे पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा C11 एलिमेंट मिळवण्यासाठी. प्लस साईन ॲज इट इज ठेवलं आहे ब्रॅकेटच्या बाहेर आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे. 3 + 0 म्हणजेच काय मिळेल आपल्याला C11 = 3. त्यानंतर C12 = क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि मायनस साईन ॲज इट इज ठेवलेलं आहे. -1 -0 म्हणजे इथे काय मिळेल C12 = +1. सिमिलरली C13 = प्लस साईन ॲज इट इज क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय मिळेल 2 - 0 विच इम्प्लाइज C13 = 2. सेम याचप्रमाणे पुढचे एलिमेंट्स देखील आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. C21 = 2 मिळेल. C22 = प्लस साईन ॲज इट इज आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, मिळेल आपल्याला इथे C22 = 1. C23 = मायनस साईन ॲज इट इज ब्रॅकेटच्या बाहेरचा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा -2 -0 सो विच इम्प्लाइज C23 = 2. देन C31 = प्लस साईन जो काही डिटर्मिनंटच्या बाहेरचे साईन आहेत ते सगळे ॲज इट इज ठेवत जायचं आणि डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करायचं आहे. 0 + 6 = 6 सो C31 = 6. C32 = काय मिळेल इथे +2 आणि शेवटचा जो C33 या एलिमेंट आहे तो काय मिळाला आपल्याला C33 = 5. हे C11 C12 C31 C32 हे सगळे काय आहेत कोफॅक्टर्स आहेत. हे आपण सेकंड स्टेपमध्ये कोफॅक्टर्स फाइंड आउट करून घेतलेत. आता आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स हा लिहून घ्यायचा आहे. सो स्टेप 3 मध्ये मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स म्हणजेच हा मॅट्रिक्समध्ये जे काही C11 C12 आता आपण फाइंड आउट केले त्यांचे व्हॅल्यूज इथे ठेवायचे आहेत. देअरफॉर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स = 3 1 2 2 1 2 6 2 5. आता इथे आपण मागील स्लाइडमध्ये इथे जे काही व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलेत
हे सर्व C11 C12 ते आपण इथे पुढच्या स्लाईडमध्ये मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये इथे ठेवतो आहे. तर इथे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स आपल्याला अशा प्रकारे इथे मिळून जाईल. ते फक्त व्हॅल्यूज इथे ठेवायचे आहेत. त्यानंतर स्टेप 4मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंट ऑफ ए कसा मिळवायचा आहे? ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. जो काही मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स आपण काढला आहे त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला ॲडजॉइंट ऑफ ए मिळून जाईल. इथे बघू शकता, इथे मी रो जो आहे तो कॉलममध्ये लिहिला आहे, सेकंड रो सेकंड कॉलममध्ये लिहिला आहे आणि थर्ड रो जो आहे तो थर्ड कॉलममध्ये लिहिला आहे. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्सचा ट्रान्सपोज घेऊन आपण ॲडजॉइंट मिळवलेला आहे. आता फायनल स्टेप नंबर 5 काय असणार आहे? ए इन्व्हर्स काढायचा आहे. तर पहिल्यांदा इथे फॉर्म्युला लिहून घेऊया. ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आता या फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत, विच इम्प्लाइज ए इन्व्हर्स इज इक्वल टू. आता इथे 1/1 लिहिलं आहे. 1/1 का लिहिलं आहे? तर आपली जी डिटर्मिनंटची व्हॅल्यू आलेली आहे ती 1 आलेली आहे, म्हणून त्या डिटर्मिनंट ऑफ एच्या जागी आपण 1 ठेवलं आहे. इंटू ॲडजॉइंट ऑफ ए म्हणलं आहे, म्हणजे जे काही आता आपण वर ॲडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स काढला आहे तोच मॅट्रिक्स इथे बाजूला लिहायचा आहे. अशा प्रकारे आपण दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स हा फाइंड आउट केला आहे. अगदी इझी आहे मित्रांनो. पहिल्यांदा डिटर्मिनंट काढायचा आहे, त्यानंतर कोफॅक्टर्स, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स, त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे म्हणजे ॲडजॉइंट मिळून जाईल, आणि जो काही ॲडजॉइंट मिळाला आहे त्याला 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ एने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच आपल्याला इन्व्हर्स ऑफ ए मिळून जाईल. तर अशा प्रकारे फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व केलं आहे. दिस इज युअर फायनल आन्सर. नाव लेट्स सी अनदर एक्झाम्पल. फाइंड द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स ए इज इक्वल टू युजिंग ॲडजॉइंट मॅट्रिक्स किंवा ॲडजॉइंट मेथड असं तुम्ही म्हणू शकता. तर इथे पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो, जो काही मॅट्रिक्स दिलेला आहे तो लिहायचा आहे. त्यानंतर फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिटर्मिनंट ऑफ ए. सो लेट अस फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए. पहिल्यांदा मॅट्रिक्समधले सर्व एलिमेंट्स डिटर्मिनंटमध्ये आपण लिहून घ्यायचे आहेत. मित्रांनो इथे एक टायपिंग मिस्टेक आहे, तर ते बघा, लक्ष द्या. क्वेश्चनमध्ये थर्ड रोमधला फर्स्ट जो एलिमेंट आहे तो 1 आहे. इथे 0 झालेला आहे, तो 1 करून घ्या. इथे मी करून दाखवते तुम्हाला. हा जो 0 आहे तो 1 करायचा आहे. इथे 1 पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. ओके, तर अशा प्रकारे इथे थर्ड रोमधला जो एलिमेंट आहे तो 1 - 1 1 आहे. तर डिटर्मिनंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर हे एक्सपान्शन आपण लिहून घेतलं आहे. आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट 3/3 या ऑर्डरचा कसा एक्सपांड करायचा आहे. सो सिम्प्लिफाय करा. 2 × 0 + 4 + 1 × 1 - 4 + 0 × -1 - 0. अगेन सिम्प्लिफाय. वी विल गेट डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला? 8 - 3 + 0 मीन्स डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 5. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 5 आली आहे, म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. सो फर्स्ट स्टेपमध्ये आपण हे काढून घेतलं आहे. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. नाव वी हॅव टू फाइंड कोफॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स ए. सो लेट्स फाइंड. इथं हा मॅट्रिक्स लिहून घेतला आहे जो दिलेला आहे तो 2 - 1 0 1 0 4 1 - 1 1. पहिल्यांदा C11 काढायचं आहे, म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करून उरलेले एलिमेंट्स इथे 2/2 या ऑर्डरच्या डिटर्मिनंटमध्ये लिहायचे आहेत. सिमिलरली C12 इज इक्वल टू, इथे मी दाखवत नाही आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की C12 म्हणलं की फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट करून, त्यानंतर C13 फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करून एलिमेंट्स लिहायचे आहेत. त्यानंतर C21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट करायचा आहे आणि एलिमेंट्स लिहायचे आहेत. C22 सेकंड रो सेकंड कॉलम, त्यानंतर C23 सेकंड रो थर्ड कॉलम डिलीट करून
एलिमेंट्स 2x2 ऑर्डरच्या डिटर्मिनंटमध्ये लिहायचे आहेत. C31 म्हणजेच थर्ड रो फर्स्ट कॉलम इथे दाखवले त्याप्रमाणे उरलेले नंबर्स हे डिटर्मिनंटमध्ये लिहायचे आहेत. C32 थर्ड रो सेकंड कॉलम एलिमिनेट करून उरलेले नंबर्स आणि शेवटचा जो एलिमेंट आहे C33 थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट करून उरलेले नंबर्स 2x2 या ऑर्डरच्या डिटर्मिनंटमध्ये लिहून घेतले. आता काय करायचं आहे, अल्टरनेट प्लस मायनस साईन आपल्याला या डिटर्मिनंट्सना द्यायचे आहेत. कसे, याप्रमाणे पहिल्यांदा प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. आता हे सिम्प्लिफाय करूया. तर हे जे काही डिटर्मिनंटच्या बाहेर साईन ठेवलेलं आहे ते ॲज इट इज आपण ठेवतो आहे. फर्स्ट बघा C11 या एलिमेंट काय मिळतो आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 0 + 4 मीन्स C11 इज इक्वल टू 4. त्यानंतर C12 इज इक्वल टू आपल्याला इथे मिळेल +3. 1 - 4 म्हणजे -3 आणि ब्रॅकेटच्या बाहेरचा मायनस 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 प्लस होईल. त्यानंतर C13 प्लस ॲज इट इज क्रॉस मल्टिप्लाय करा -1 - 0 म्हणजेच C13 इज इक्वल टू -1. सिमिलरली C21 इज इक्वल टू आपल्याला इथे मिळेल +1. C22 इज इक्वल टू इथे +2 मिळेल. 2 - 0 इज 2. देन C23 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा -2 + 1 इज -1 आणि ब्रॅकेटच्या बाहेरचा मायनस म्हणजे C23 इज इक्वल टू 1. सिमिलरली C31 इज इक्वल टू प्लस साइन ॲज इट इज क्रॉस मल्टिप्लाय द एलिमेंट्स -4 - 0 we will get C31 is equal to -4. Again similarly C32 is equal to we get -8 and last one C33 is equal to 1. So in this way we found the elements cofactors of matrix A. So हे कोफॅक्टर्स आपण काढून घेतलेत. आता ह्या कोफॅक्टर्सना आपल्याला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचे आहेत स्टेप नंबर 3 मध्ये. सो स्टेप 3 मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इज इक्वल टू, हा आपला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स आहेत. तर या जागी त्यांच्या व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत. म्हणजे आपल्याला मिळेल इथे असा हा मॅट्रिक्स 4 3 -1 1 2 1 -4 -8 1. अशा प्रकारे आपण मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इथे मिळवला आहे. नेक्स्ट स्टेप नंबर 4 इथे आपल्याला काय करायचं आहे तर ॲडजॉईंट फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच ट्रान्सपोज घ्यायचा आहे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्सचा. सो ॲडजॉईंट ऑफ A इज इक्वल टू हा मॅट्रिक्स आपल्याला इथे मिळेल. रो आणि कॉलम इंटरचेंज करायचे आहेत. फर्स्ट रो इथं मी फर्स्ट कॉलममध्ये लिहिलं आहे, सेकंड रो सेकंड कॉलममध्ये लिहिलं आहे आणि थर्ड रो थर्ड कॉलममध्ये लिहिलं आहे. त्यानंतर फायनल स्टेप नंबर 5 काय असणार आहे तर इथे आपल्याला A इन्व्हर्सचा फॉर्म्युला लिहून त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत. सो A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉईंट ऑफ A. सो A इन्व्हर्स इज इक्वल टू 1/5 आहे. 5 का आलं आहे तर आपल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आहे ती 5 आलेली आहे, त्यामुळे ती व्हॅल्यू इथं आपण सबस्टिट्यूट केली आहे. इंटू ॲडजॉईंट ऑफ A म्हणलं आहे तर वर जो काही मॅट्रिक्स काढला आहे आपण ॲडजॉईंट तोच मॅट्रिक्स इथे लिहायचा आहे. तर अशा प्रकारे सेकंड एक्झाम्पल देखील आपण व्यवस्थितपणे सॉल्व केलं आहे. तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. A इन्व्हर्स इज इक्वल टू 1/5 इंटू जो काही ॲडजॉईंट मॅट्रिक्स आहे तो ॲज इट इज ठेवलेला आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपण बघतोय, थर्ड एक्झाम्पल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्यांदा काय करायचं आहे, गिवन लिहायचं आहे आणि त्यानंतर त्याच मॅट्रिक्सचा डिटर्मिनंटमध्ये एलिमेंट्स लिहून डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे. स्टेप 1 लेट अस फाइंड डिटर्मिनंट ऑफ A. सो दिलेले एलिमेंट्स सगळे डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि हा डिटर्मिनंट एक्सपांड करायचा आहे. ओके, इथे आपल्याला एक्सपांड केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू जी मिळणार आहे सिम्प्लिफाय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून व्यवस्थितपणे. तर आपल्याला ती व्हॅल्यू 7 + 2 - 5. 7 + 2 मीन्स 9 अँड 9 - 5 इज 4. सो डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 4 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ A इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर A इन्व्हर्स एक्झिस्ट. हा फर्स्ट स्टेप झाला आहे. सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे,
एक्झॅक्टली, आपल्याला आता कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. चला तर मग कोफॅक्टर्स काढूया. कोफॅक्टर्स काढणे अगदी सिंपल आहे. हा मॅट्रिक्स इथे आपण लिहून घेतला आहे. या मॅट्रिक्सवरून आपल्याला कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. तर फर्स्ट जो एलिमेंट आहे C11, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करून एलिमेंट्स लिहायचे आहेत. त्यानंतर C12, तो देखील फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट करून लिहायचा आहे. C13, फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करून लिहायचा आहे. C21, सेकंड रो फर्स्ट कॉलम एलिमिनेट करून उरलेले नंबर्स हे आपण 2x2च्या फॉर्ममध्ये लिहितो आहे. C22, सेकंड रो सेकंड कॉलम. C23, सेकंड रो थर्ड कॉलम. त्यानंतर C31, थर्ड रो फर्स्ट कॉलम. एलिमिनेट करून उरलेले एलिमेंट्स लिहितो आहे. मी फक्त म्हणते, याचा अर्थ तिथे तुम्हाला चेक करायचं आहे मॅट्रिक्समध्ये की एलिमिनेट केल्यानंतर तेच एलिमेंट्स मी लिहिलेत की नाही. ओके. त्यानंतर C32 म्हणजे थर्ड रो सेकंड कॉलम एलिमिनेट करून जे काही एलिमेंट्स उरतील ते डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आणि शेवटचा एलिमेंट C33 म्हणजेच थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट करून उरलेले नंबर्स 2x2 या ऑर्डरच्या डिटर्मिनंटमध्ये लिहायचं आहे. तर आता हे आपण मायनर्स लिहून घेतलेत. आता ह्या मायनर्सचा आपल्याला कोफॅक्टर्स काढायचे आहेत. म्हणजे यांना आपल्याला साईन द्यावं लागेल डिटर्मिनंटच्या बाहेर. हे अल्टरनेट काय असणार आहेत, प्लस मायनस साईन असणार आहेत. या पद्धतीने प्लस मायनस प्लस या साईनने आपण मल्टिप्लाय करतो आहे. चला तर मग हे सिम्प्लिफाय करून घेऊया. सो C11 इज इक्वल टू प्लस ॲज इट इज क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला मिळेल 3 + 4 विच इम्प्लाइज C11 इज इक्वल टू 7. Similarly again minus sign as it is and cross multiply in the determinant. So we get minus of 2 minus 0 which implies C12 is equal to plus 2. Similarly C13 is equal to plus sign as it is. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळेल -2 - 3 म्हणजेच C13 is equal to -5. Then C21 is equal to minus as it is. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर मिळेल 1 + 1. सो विच इम्प्लाइज C21 is equal to -2. Similarly C22 is equal to 0. C23 is equal to इथे काय मिळेल 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि बाहेरचे साईन्स ॲज इट इज ठेवायचे आहेत. अगदी सिम्पल थिंग आहे, तुम्ही व्यवस्थितपणे करू शकता. त्यासाठी फक्त तुमचं लक्ष दुसरीकडे न जाता एक्झाम्पल सॉल्व करण्यामध्येच असलं पाहिजे. सो C31 सॉल्व करतो आहे आता आपण. प्लस साईन ॲज इट इज. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर मिळेल 4 - 3. ते आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. विच इम्प्लाइज C31 इज इक्वल टू 1. 4 - 3 इज 1. देन C32 इज इक्वल टू मायनस साईन ॲज इट इज. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 - 2 मीन्स 2 आणि बाहेरचा मायनस, त्यामुळे इथे काय मिळेल C32 इज इक्वल टू -2. अँड लास्ट वन C33 इज इक्वल टू वी गेट 1. सो हे झाले कोफॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स ए. स्टेप नंबर 2 मध्ये आपण फाइंड आउट केले. स्टेप 3 मध्ये काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही कोफॅक्टर्स आपण काढलेत ते मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे या कोफॅक्टर्सचा मॅट्रिक्स आपल्याला लिहायचा आहे. सो स्टेप नंबर 3 मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इज इक्वल टू. तर ह्या सगळ्या कोफॅक्टर्सची व्हॅल्यूज जे आपण काढले ते इथे पुटअप करायचे आहेत. सो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इज इक्वल टू हा मॅट्रिक्स इथे आपल्याला मिळेल 7 2 - 5 -2 0 2 1 - 2 1. सो नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, स्टेप नंबर 4. या स्टेप नंबर 4 मध्ये आपण ॲडजॉईंट काढणार आहोत. सो ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. चला तर मग ट्रान्सपोज घेऊया. काय मिळेल, ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू 7 - 2 1 2 0 -2 आणि 1 -5 2 1. फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये लिहायचं आहे. सेकंड रो सेकंड कॉलममध्ये लिहायचं आहे आणि थर्ड रो थर्ड कॉलममध्ये लिहायचं आहे. सो हे झालं स्टेप नंबर 4. आणि लास्ट स्टेप नंबर 5 इज काय असणार आहे की इथं ए इन्व्हर्स काढायचं आहे. फॉर्म्युला लिहून घ्या आधी. ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली आहे, 4 आली आहे.
त्यामुळे इथे ए इनवर्स इज इक्वल टू 1/4 जी काही डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे ती इथं लिहायचं आहे. त्यानंतर इनटू ॲडजॉईंट ऑफ ए, आत्ता वर जो काही ॲडजॉईंट मॅट्रिक्स लिहिला आहे तोच मॅट्रिक्स इथे 1/4च्या बाजूला लिहायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी सिम्पल वेमध्ये दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कशा प्रकारे फाइंड आउट करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर यावरचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कसाठी देते आहे. तर इथे कॉमन एकच क्वेश्चन दिला आहे, फाइंड द इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस बाय यूजिंग ॲडजॉईंट मॅट्रिक्स. तर आत्तापर्यंत आपण ज्या पद्धतीनं ए इन्व्हर्स काढलो आहे त्याच पद्धतीने खाली दिलेल्या सर्व मॅट्रिसेसचे आपल्याला काय करायचे आहेत, इन्व्हर्स फाइंड आउट करायचे आहेत. तर 3 एक्झाम्पल्स मी दिली आहे. तिन्ही एक्झाम्पल्सची तुम्हाला इन्व्हर्स काढायचे आहेत. त्याचे आन्सर्स देखील मी इथे देते आहे. हेच तुमचे इन्व्हर्स येत आहेत का नाही ते चेक करा. आणि काही डाऊट्स असतील या एक्झाम्पल्स बाबतीत तर तुम्ही नक्की मला विचारा. सो थँक्यू.